नमस्कार मुलांनो, या पाठामध्ये आपण गुरु शिष्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मागील पाठामध्ये आपण सूर्य उगवला नाही तर हा लेसन पाहिलेला आहे। तर या पाठामध्ये आपण असंच एक लेसन छान पाहणार आहोत, त्याचं नाव आहे गुरु शिष्य। आपण हे चित्र जे पाहिलेलं आहे ते आपल्याला एका गुरूंचं दिसत आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा ही फार प्राचीन आणि जुनी पद्धत आहे। पहिलेच्या काळी तुम्हाला माहीत असेल की आपण पाहत होतो की ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन राजे महाराजे लोक काय करत होते, पूर्ण ज्ञान हे घेत होते काही काळापर्यंत, म्हणजे वयाच्या एका काही ठराविक काळापर्यंत। तसेच त्यांनी आपण पाहतो की श्रीकृष्ण, बरोबर आहे, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की श्रीकृष्ण बलराम हे एका गुरूंच्या आश्रमात अध्यापन करण्यासाठी गेले होते। कोणते ऋषी होते ते? बरोबर, सांदीपनीच्या आश्रमामध्ये। परत तुम्हाला या आश्रमामध्ये दिसत आहे की त्यांनी केवढे मोठा त्यांनी राजा असून सुद्धा काय करत होते, गुरूंची सेवा करत होते। तुम्हाला इथे या चित्रामध्ये पाहायला मिळत आहे, बरोबर आहे। श्रीकृष्ण आणि बलराम ऋषींचे म्हणजे त्यांच्या गुरूंचे त्यांनी काय करत होते, सेवा करत होते, बरोबर आहे, अध्ययन घेत। तसेच राम आणि हनुमान, कारण हनुमानांनी काय केलं होतं, रामाला आपले गुरु मानले होते, आपले श्रेष्ठ मानले होते, बरोबर आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला इथं दिसत आहे सांदीपनीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण, परत सुदामा, म्हणजे प्रत्येक कुळातले आश्रमामध्ये काय करत होते, शिक्षण घेत होते, अध्ययन करत होते, अभ्यास करत होते। त्याचप्रमाणे आपण हे पाहतोय गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन हे कोणाचे होते? द्रोणाचार्य गुरु कोणाचे होते? शिष्य कोणाचे होते? अर्जुनाचे होते। तसेच त्याबरोबर त्यांनी अजून एकाचे होते, कोणाचे होते बरं? एकलव्याचे होते। कोण? गुरु। त्यांनी सुद्धा काय केला होता, गुरु द्रोणाचार्याचा म्हणजे त्यांनी मातीचा पुतळा ठेवून त्यांना गुरु मानलं होतं आणि तो तिथं शिक्षण धनुर्विद्येचं त्यांनी घेत होते। कोण? एकलव्य, हां बरोबर आहे। त्याचप्रमाणे हे आजच्या आधुनिक भारतामध्ये तुम्ही पाहता हे स्वामी विवेकानंद। आपण स्वामी विवेकानंदांना किती एक श्रेष्ठ मानतो की किती व्यवस्थित यांचं व्यक्तिमत्व किती छान रेखीव पद्धतीनं। तर यांच्या गुरूंचं नाव काय आहे? रामकृष्ण परमहंस। कोण आहेत हे? स्वामी विवेकानंद। आणि त्यांच्या बाजूला जे चित्रामध्ये दिसत आहेत तुम्हाला ते रामकृष्ण परमहंस दिसत आहेत, त्यांचे गुरु। तसंच हे कोण आहे? त्याचप्रमाणे तुम्हाला हे कोण दिसत आहे या चित्रामध्ये? तसंच आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या गुरूंच्या आश्रमामध्ये त्यांचे शिष्य काय करत होते, काय करत होते? अध्ययन घेत होते। तसेच या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की ही कोण आहे? सगळ्यांनाच माहिती आहे, ही पी.टी. उषा। ते तिचे गुरु नांबियार, नांबियार, बरोबर आहे। तर असंच आपल्याला एक पाहायचं आहे, हे कोण आहे? मेरी कोम। सगळ्यांना माहिती आहे, बॉक्सर मेरी कोम। आपण काय म्हणतो, बापरे खरंच किती हुशार आहे, किती छान आहे, किती छान खेळते। पण त्यांना त्यांच्या गुरुकडून काय मिळालेलं असते? सर्व प्रकारचे अध्ययन, कोणत्याही क्षेत्रातला असो, अध्ययन क्षेत्रातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो किंवा कलेच्या क्षेत्रातला असो, प्रत्येकाला हा गुरु प्रत्येक याच्यामध्ये कलेमध्ये वेगवेगळ्या स्थानावर मिळत असतो। आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, हां बरोबर आहे। कोण आहे? राईट, सचिन तेंडुलकर। सचिन तेंडुलकरच्या गुरूंचं नाव काय? रमाकांत आचरेकर। कारण ते जर नसले तर आज सगळ्यांना सचिन तेंडुलकर कळला असता का? नाही, पण गुरूंनी काय केलं, शिष्यातलं पाहिलं, कोणाचं? सचिन तेंडुलकरच्या याच्यातलं गुणातलं त्यांनी काय पाहिलं की श्रेष्ठत्व, की तो कशामध्ये काय करू शकतो आणि तो म्हणजे दाखवून देऊ शकतो की त्याच्यामध्ये काय आहे ते, बरोबर आहे। सचिन तेंडुलकर यांचे सुद्धा गुरूंचं नाव काय आहे? रमाकांत आचरेकर। म्हणजे ही आपली भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून प्रत्येक राजा असो किंवा दानव, म्हणजे प्रत्येकांना काय होतं, एक आपला त्यांचा गुरु होता। जसं रामाचे गुरु कोण होते?
वशिष्ठ. तसंच श्रीकृष्ण कोणत्या ऋषीच्या गुरुच्या त्यांच्या सानिध्यात राहत होते? सांदीपनी. तसेच आज आपण लेसनचं नाव आहे गुरु आणि शिष्य. पहा मुलांना, धौम्य ऋषीच्या आश्रमात अनेक शिष्य राहत होते. धौम्य ऋषी होते आणि त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य राहत होते. एके दिवशी त्यांना आकाश काळेकुट्ट झालेले दिसले आणि जोरदार पाऊस पडणार हे बघून धौम्य ऋषींनी शिष्यांना बोलावले. शिष्यांना म्हणजे जे त्यांच्या आश्रमामध्ये सगळे शिष्य अध्ययन करण्यासाठी आले होते त्यांनी बोलावले. शेतातील बांध पावसाने फुटणार नाहीत व पिके वाहून जाणार नाहीत याची काळजी घेण्यास त्यांना सांगितले. आरुनी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. कोणी? आरुनी एक शिष्य होता, तो त्या धौम्य ऋषीच्या आश्रमातला. गुरूंनी काय सांगितलं होतं की शेतात पाऊस पडणार आहे आणि शेतातील बांध वाहून जाणार तर नाहीत, म्हणजे जर ते बांध फुटले तर पूर्ण पाणी काय होईल? शेतामध्ये येईल. म्हणून सगळे काय केले होते? पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि बांधाजवळ गेले. हे पहा, धौम्य ऋषीच्या आश्रमामध्ये काय होते? शिष्य. त्याचप्रमाणे आता आपण पुढे पाहणार आहोत. पण हा कोण होता धौम्य ऋषीच्या आश्रमामधला? आत्ताच मी सांगितला, आरुनी. आता तुम्ही म्हणाल, मिस हे आरुनी एकटाच का बसलेला आहे? आता आपण क्लासमध्ये पाहतो टीचर्स शिकवतात किंवा सर शिकवतात, बरोबर आहे. ट्युशनमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतात. पण शेवटी ज्यांना काही अडचण असतात ते काही काय करतात? टीचर्सला येऊन विचारतात आणि त्यांचं काय करतात? त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करून घेतात आणि त्यांचं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी काय करतात? आत्मज्ञान आत्मसात करून घेतात. त्याचप्रमाणे आरुनी पण काय करायचा? ज्ञान तर घ्यायचा, पण तो एक प्रकारे काय करायचा? आपल्या गुरूंजवळ जाऊन काहीतरी परत अजून वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी समजून घ्यायचा. त्यामुळं गुरूंना काय वाटायचं? त्याच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता वाटायची. म्हणजे खरंच हा शिष्य आपल्याबद्दल किती त्याला हे आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, आदर आहे आणि तो किती चांगल्या पद्धतीने सर्व काही बोलतो आणि सर्व काही शिकण्याची त्याच्याकडे काय आहे? एक कल्पकता आहे. त्याचप्रमाणे धौम्य ऋषीच्या आश्रमात अनेक काय राहत होते? शिष्य राहत होता. एके दिवशी आकाश काळेकुट्ट झाले. जोरदार पाऊस पडणार हे बघून धौम्य ऋषींनी शिष्यांना बोलावले. शेतातील बांध पावसाने फुटणार तर नाहीत व पिके वाहून जाणार नाहीत याची काळजी घेण्यास त्यांना सांगितले. कोणाला सांगितले? आपल्या आश्रमातील शिष्यांना सांगितले. कोणी सांगितले? धौम्य ऋषींनी सांगितले. आरुनी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. म्हणजे गुरुकुल जेव्हा त्यांनी आश्रमात राहत असत शिष्य, तर तेव्हा गुरु काय करायचे? त्यांना प्रत्येक रीतीने काय करायचे? ज्ञान द्यायचे. की शेतीचं असू द्या, ते लोकांमधील समस्यांचं असू द्या, ते काय करायचे? त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांनी काय करायचे? ज्ञान द्यायचे. म्हणजे कुठेही हानी नाही झाली पाहिजे. सगळं माणुसकीला व्यवस्थित त्यांनी काय करायचे? समजून मुलांना शिक्षण देत असे. त्याचप्रमाणे आपण इथे पाहूया, सगळं देत होते की आश्रमामध्ये त्यांनी काय शिकवायचे? त्यांना सगळ्या पद्धतीने सगळ्या अध्ययनाचे धडे देत असत. धौम्य ऋषीच्या आश्रमात त्यांना, म्हणजे आता तुम्ही म्हणशाल मिस यांच्या हातामध्ये आपल्याला मोळी दिसत आहे, म्हणजेच लाकूड वगैरे, ते तसं करायचे की त्यांना सर्व अध्ययन म्हणजे आता त्यांनी शेतातून हे मोळी म्हणजेच लाकडं गोळा करून अन्न शिजवण्यासाठी, म्हणजे त्यांना हे करण्यासाठी काय काय लागते त्यांना पण माहीत असायला पाहिजे की काय काय, म्हणून त्यांना अन्न तयार करण्यासाठी लागणारी जी सामुग्री आहे, म्हणजे जे सामान आहे ते, म्हणजेच जे लाकड आहे त्यांच्या हातामध्ये, म्हणजे काही परत पाणी जे लागणार आहे ते काय सांगत होते ऋषी? त्यांना कोणाला आणायला सांगत होते? शिष्यांना आणायला सांगत होते आश्रमामध्ये. तसेच गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुनचंच पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. एकलव्याचं सुद्धा माहिती आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण आता काय करूया? आणि ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान हे संपादन करायला भेटत असे. कोणाला? शिष्यांना. त्याचप्रमाणे त्यांनी आता पुढे पहा काय होते ते. पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.
बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झाली. बघा, त्यांनी गेले किती वाजता आणि हळूहळू ते बांध काय होऊ लागला, बांधाचा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झाली होती. आता काही उपयोग नाही म्हणून सर्व शिष्य परत आले. काही शिष्य हो म्हणून निघून गेले. नंतर पाऊस पडतच होता. सर्व शिष्य भोजनासाठी आले. फक्त आरुनी आला नव्हता. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्वजण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की आरुनी कोठेही दिसत नाही. सगळे आश्रमात शोधून ते गुरुकडे आले. आता तुम्हाला सांगतात होमवर्क दररोज सांगतात बघा तुम्हाला मी स्कूलमध्ये की होमवर्क करून यायचा, पण सगळे करतात का? नाही करत. 95 स्टुडंट्स करतात पण 5 स्टुडंट्स करत नाहीत. तसंच त्याचप्रमाणे गुरुनी सांगितलेलं आरुणीनी काय केलं होतं, ऐकलं होतं आणि सर्व शिष्य निघून गेले होते आश्रमामध्ये, कारण ते सकाळपासून थकून गेले होते. त्या पाण्याला रोखून ते बांध काय थांबला नाही, पण आरुणी मात्र तिथेच थांबला आणि तो मात्र काय आश्रमामध्ये आला नाही. आरुणी कुठे थांबला आता पहा, तो त्या बांधावरच आपल्याला थांबलेला दिसत आहे. तो ते बांध, कारण तो बांध काय झालेला होता, फुटला होता आणि इकडचे बांधातले पाणी पूर्ण शेतात येऊ नये म्हणून आरुणीनी स्वतःचाच काय तयार केला होता, बांध तयार केलेला होता. बघा, बांध तयार करून तो तिथे पूर्णपणे झोपी गेलेला होता. आता आश्रमामध्ये आले नाहीत. कोण आला नाही? आरुणी आला नाही म्हणून सगळ्यांना गाढ झोप लागली. पण सगळ्यांना माहीत झालं की सकाळी उठल्यावर की सगळीकडे सगळेजण दिसत आहेत पण आरुणी दिसत नाही आहे. मग गुरुजी म्हणजेच त्यांचे जे ऋषी आहेत काय करतात, आश्रम सोडून ते शोधायला निघतात. आले आरुणी कोठेही नाही. सगळ्या आश्रमात शोधून ते गुरुकडे आले आणि म्हणाले, गुरुदेव आरुणी हरवला. कोण म्हणालं असं? की आश्रमामध्ये आलेले रात्रीचे सगळे शिष्य म्हणजेच त्याचे जे सवंगडी आहेत, त्याचे जे मित्र आहेत, ते कोणाला सांगितले, त्यांनी धौम्य ऋषींना सांगितले की गुरुदेव आरुणी हरवला. म्हणजे तो आम्ही शेतात सगळीकडे त्यांना नेलं होतं पण तो वापस काय आला नाही. गुरु म्हणाले आपण शेतात जाऊन बघूया. इतर शिष्य काळजीने त्याला शोधायला निघाले. काही शेतांचे बांध वाहून गेले होते तर काही शेते पाण्याने भरली होती. पिकांचे नुकसान झाले होते पण आरुणी कोठेही दिसत नव्हता. पिकांचे नुकसान झाले कारण शेवटी आरुणीने त्याच्या पद्धतीने जेवढी मेहनत करायची तो केला त्यांनी. का शेवटी पाण्याचा आपण स्ट्रोक हे करू शकतो का, आपण थांबू शकतो का? नाही. पाण्याचा आपण वेग थांबू शकतो का? नाही. नदीला येऊ द्या, नदीला आल्यावर तर शेतामध्ये तर ते हे करणार. आणि पाऊस कसा होता, एकदम मुसळधार होता. त्यामुळे आरुणी कोठेही दिसत नव्हता. पण गुरुनी अनेक हाका मारल्या. शेवटी एका ठिकाणाहून आरुणीनी काय दिली, साथ दिली म्हणजे आवाज दिला किंवा हाक दिली. त्याचा एक हात पाण्याभर बाहेर आलेला दिसला आणि ऋषींनी त्याला हात धरून देऊन उठवले. शेवटी गुरुदेव आले. म्हणजे की आरुणी खरंच कुठे गेला, खरंच तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत तर गेला नाही अशी शंका येत होती शिष्यांना आणि गुरूंना पण. तरी मग गुरूंनी काय केला, आरुणीला आवाज दिला, हाक दिला, साथ दिली. त्याचा एक हात पाण्याबाहेर आलेला दिसला. ऋषींनी त्याला हात धरून उठवले. ऋषींनी त्याला हात धरून उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळ्यात पाणी आले. आता आपल्या पण तुम्ही म्हणाल मी असं कसं, पण तुम्ही एक आपल्या क्लासमधलं उदाहरण देते की जो कोणी सगळेच हुशार असतात पण काही वेगवेगळे मुलं असतात बघा. टीचर त्यांना बोलवतात आणि त्यांच्याजवळ त्यांना डोक्यावरून हात फिरवतात. म्हणजे तुम्हीच एक वेगळ्या प्रकारचे एक आठवा की काहीतरी तुम्ही एक प्रकारे वेगळं छान केलेलं असते म्हणूनच तुम्हाला काय करतात टीचर्स तसं करतात. आता असंच पहा की हा आश्रमामध्ये नसल्यामुळे स्वतः म्हणजे कोण, यांचे गुरु धौम्य ऋषी काय गेले, त्यांना शोधायला निघाले. कोणाला? आरुणीला. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे बांध टिकेना म्हणून त्याने रात्रभर शरीराचा बांध घालून पाणी अडवले होते. त्याची कर्तव्यनिष्ठ बघून गुरुनी त्याला काय दिली, शाबासकी दिली. डोक्यावरून हात फिरवला. तुम्ही पाहिलात ना इथं डोक्यावरून त्याच्या काय केलेला आहे, हात फिरवला. का? कारण तो रात्रभर बांध घालून पाणी अडवलेलं होतं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. शेवटी जोरदार पावसामुळे बांध टिकला का? नाही. पण रात्रभर शरीराचा बांध घालून पाणी अडवले होते. त्याची कर्तव्यनिष्ठा बघून गुरुनी त्याला शाबासकी
दिली. आता तुम्ही म्हणाले मी झोपडी म्हणजेच काय, शब्दार्थ त्याचे आहेत पर्णकुटी, पाऊस म्हणजे वर्षा, शेत म्हणजे शिवार, आणि वारा म्हणजे वाईन पवन्स. ओके, हात म्हणजे हस्त, आणि पीक शेतातले पीक म्हणजे ज्यापासून आपण उत्पन्न मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य असते, ज्वारी, बाजरी, गहू, वेगवेगळ्या प्रकारचे डाळी म्हणजेच हरभरा, तूर वगैरे, त्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काय केले होते, गुरूंनी शिष्यांना बाण रोकायला पाठवलेले होते. त्याचप्रकारे आपण शब्दार्थ पण पाहिलेले आहेत. आणि आपण आता खाली असंच पाहणार आहोत की हे पहा, तुम्हाला यांचे पण आज लक्षात येईल की हे गुरु आणि हे शिष्य कोण असतील. हे लव आणि कुश, बरोबर आहे. म्हणजे रामाच्या सुद्धा मुलांना काय होते, गुरु होते. आणि हे पहा, PV सिंधू माहितीच आहे सगळ्यांना. त्याचप्रकारे ती आज आहे, पण ती तिच्या गुरुमुळंच आहे. हे काय, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया. योगेश्वर दत्त सगळ्यांनाच माहीत असेल, राईट. विजेंद्र सिंग, म्हणजे प्रत्येकाला, सतपाल सिंग, सुशील कुमार, म्हणजे प्रत्येकाला काय आहे, गुरु आणि शिष्य जे आहे त्यांचं नातं काय, एक प्रकारचं घट्ट असं नातं असते. तुम्ही कोणत्याही लेवलपर्यंत जा, गुरु आणि शिष्याचं नातं काय असते, हे एक खूप. हे कोण आहे, भिश्वेश्वर नंदी आणि दीपिका करमारकर, ॲथलेटिक्समधली, माहिती आहे ना सगळ्यांना, व्हेरी गुड. आता हे कोण आहेत, सगळ्यांनाच माहिती कळाले असेल, हे राईट, MS धोनी, केशवराजन यांचे गुरु आहेत. ओके, तर मी असं समजते की तुम्हाला हा लेसन खूप छान प्रकारे समजलेला आहे. धन्यवाद.